नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव घेत असते. तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते. आतापर्यंत आपण अंकगणिताचे या चॅनलवर 400+ क्वेश्चन केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 33. दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्मवरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 26 सेकंद आणि 18 सेकंदमध्ये पार करतात. त्या रेल्वेंना एकमेकांना पार करण्यासाठी 26 सेकंद लागले तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर किती? आता दोन रेल्वे आहेत. एक ए या पॉईंटपासून निघाले आणि दुसरी आहे ती बी या पॉईंटपासून निघाले. तर त्या विरुद्ध दिशेने जात आहेत. इथून जी निघाली ती या दिशेला जाते आणि ही इथून जी बी पॉईंटपासून जी निघाली ती या दिशेने जातात. म्हणजेच काय जातात, अपोजिट डिरेक्शननं चाललेत. म्हणजे यांची रिलेटिव्ह स्पीड काढावी लागणार. रिलेटिव्ह स्पीड काय असते? रिलेटिव्ह स्पीड काय येणार? आता ही इथून जी जाणारी पॉईंट ए पासून जाणारी जी रेल्वे आहे त्याची स्पीड काय आहे? V1 आणि बी पासून जी आहे त्याची स्पीड काय आहे? V2. तर रिलेटिव्ह स्पीड काय येईल? V1 + V2. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? त्यांच्या वेगांचे गुणोत्तर म्हणजे V1 / V2 आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि काय सांगितलं आहे? जर त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर रिलेटिव्ह स्पीड आपण काय घेतो? V1 + V2. आणि जर सेम डिरेक्शननं जात असतील म्हणजेच ए पॉईंटपासून दोन्ही जर रेल्वे जात असतील तर काय करणार आपण? V1 - V2 करणार. रिलेटिव्ह स्पीड V1 - V2. आता त्या प्लॅटफॉर्मवरील उभ्या एका व्यक्तीला अनुक्रमे 28 सेकंद आणि 18 सेकंदमध्ये त्या पार करतात. ही काय करते? त्या उभी एक व्यक्ती आहे त्याला 28 सेकंदमध्ये पार करते आणि ही काय करते? 18 सेकंदमध्ये पार करते. आपल्याला काय आहे? अंतर बरोबर वेग इंटू वेळ. आता इथून जी रेल्वे जाणार आहे ए पॉईंटपासून त्याला तो माणूस जो उभा आहे त्याला क्रॉस करायला त्याची स्पीड काय असणार आहे? V1 आणि वेळ काय असणार आहे? 28 सेकंद लागतात. 28 सेकंद म्हणजे त्यानं कव्हर केलेलं अंतर काय असणार आहे? 28 V1. आता या पॉईंट बीपासून जी रेल्वे निघणार आहे त्याचं अंतर कसं असणार आहे? वेग इंटू वेळ आणि काय असणार आहे? V2 इंटू वेळ किती असणार आहे? 18 सेकंद म्हणजेच काय? 18 V2. आता तर त्या रेल्वेंना एकमेकींना पार करण्यासाठी किती लागणार आहेत? 26 सेकंद लागणार आहेत. म्हणजेच वेळ बरोबर अंतर भागिले काय असणार आहे? वेग. आता अंतर काय असणार? इने दोघी एकमेकांना इथे कुठेतरी भेटतील. म्हणजेच काय होणार? त्याने अंतर किती कव्हर केलेलं असणार आहे? 28 V1 + 18 V2 डिवायडेड बाय वेग काय? रिलेटिव्ह स्पीड काय आपण काढून घेतला आहे? V1 + V2 आणि त्यांना वेळ किती लागणार आहे एकमेकींना पार करण्यासाठी? 26 सेकंद. म्हणजेच काय करायचं आता? 26 × V1 + V2 = 28. हे इकडे डिवाइड आहे, इकडे काय होणार? मल्टिप्लाय होणार. 28 V1 + 18 V2 म्हणजेच काय येणार? 26 V1 + 26 V2 = 28 V1 + 18 V2. आता V1 एका साईडला करूया, V2 एका साईडला करूया. म्हणजेच काय होणार? 28 V1 - 26 V1 आणि 26 V2 - 18 V2. आता हे किती होणार? 8 V2 आणि हे काय होणार? 2 V1 म्हणजेच V1 / V2 काय येणार? 8 / 2 म्हणजे काय येणार आहे? 4/1 म्हणजे V1/V2चा काय रेशो आला? 4:1. हे आपलं असेल फायनल आन्सर जे आपल्याला काढायचं आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 34. 9 मीटर 25 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील? आता हे 9 मीटर 25 सेंटीमीटरचं आपल्याला काय करावं लागेल? कन्व्हर्जन करावं लागेल मिलीमीटरमध्ये. आता 1 मीटर म्हणजे किती असतं? 1000 मिलीमीटर.
आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. म्हणजेच काय होईल, आता 9 मीटर म्हणजे काय होईल, 9 गुणुले 1000 म्हणजेच काय होणार, 9000 मिलीमीटर. आणि 25 सेंटीमीटर म्हणजे 25 गुणुले 10 मिलीमीटर म्हणजेच काय होणार, 250 मिलीमीटर. आता यांची दोघांची ॲडिशन होईल म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 9 मीटर 25 सेंटीमीटरचं काय मिळेल आपल्याला उत्तर मिळेल. काय होणार आहे त्याचं, 9250 मिलीमीटर. आता काय सांगितलं आहे, आता 9250 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील 125 मिलीमीटरचे. आता काय करावं लागणार, 9250 भागिले काय करावं लागणार आपल्याला, 125. किती आन्सर येईल, 74 आन्सर येईल आपला ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 35. एक घड्याळ दुपारी 12 वाजता सुरू झाले, संध्याकाळी 5:10 तास काटा किती कोनातून फिरला असेल. तर हे काय आहे, घड्याळ 12, इथे काय असणार आहे 5. आता आपल्याला इथून ते इथे असणार आहे 1, 2 आणि 3, हे 4, इथे 6 असणार. आता किती सांगितले, 12 वाजता सुरू झाले, 5:10 म्हणजेच किती, 12 ते 5:10 किती वेळ होणार आहे, 5 तास आणि 10 मिनटे एवढा वेळ होणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला काय करायला लागणार आहे, आता तास काटा किती कोणातून फिरणार असेल असे कळले. म्हणजेच तास काटा इथून इथेपर्यंत जायला किती वेळ लागतोय, ही पूर्ण जी घड्याळाची डिग्री आहे ती किती असणार आहे, गोल असल्यामुळे 360 डिग्री असणार आहे. आपल्याला डिग्रीमध्ये आन्सर काढायचं आहे. म्हणजेच काय, 12 पासून 1 पर्यंत यायला किती डिग्री फिरावं लागेल त्याला, हे पहिलं काढावं लागेल. त्यासाठी आपण काय करणार, डिग्री पर हवर 360 डिग्री म्हणजेच टोटल डिग्री डिवायडेड बाय 12 पासून 1 पर्यंत याला तास काटायला किती लागणार आहे, डिवाइड आपण काय करणार, 12 करणार. म्हणजेच किती, 30 डिग्री. हा एवढा 30 डिग्री येणार. हा किती असतोय, 90 असतोय. इथे किती असतोय, 45 असतोय. म्हणजेच हा 30, म्हणजे आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे. आता डिग्री पर मिनिट काढावं लागणार आहे, कारण आपल्याला 10 मिनिटांचं पण काढावं लागणार आहे. डिग्री पर मिनिट काढताना काय करावं लागणार, मिनिट काटा. आता आपल्याला एका तासाचं काढायचं होतं म्हणून आपण काय केलं, 12ने काय केलं, डिवाइड केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, एका मिनटाचं काढायचं आहे. म्हणजेच काय येणार, डिग्री एका मिनटाची कशी येणार, 30 डिग्री डिवायडेड बाय 60 म्हणजेच काय येणार, 0.5 डिग्री. आता आपला आन्सर काय येणार, 5 इंटू तास किती येणार म्हणजे 30 डिग्री प्लस 10 गुणुले 0.5 म्हणजेच उत्तर काय येणार आहे, प्लस 5 म्हणजेच 155 डिग्री आपला आन्सर असणार आहे, पर्याय क्रमांक सी. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.